नमस्कार श्रोते हो, सुमंगल क्रिएशन्समध्ये आपले हार्दिक स्वागत। नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांत, सर्वांना तिळगुळ घ्या, गोडगोड बोला। श्री शके 1946च्या मकर संक्रांतीचे फळ मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजेच शके 1946 पौष कृष्ण 1 रोजी सकाळी 8:54 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे। संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:54 पासून संध्याकाळी 4:54 पर्यंत आहे। सूर्याचे मकर संक्रमण बालव कर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे। संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे। केशराचा टिळा लावलेला आहे। संक्रांत वयाने कुमारी असून बसलेली आहे। वासाकरिता तिने जाईचे फूल घेतलेले आहे। पायस भक्षण करीत आहे। सर्प जाती आहे। भूषणार्थ मोती धारण केले आहेत। वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त 45 आहेत। पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे। संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील। संक्रांती जेथून आली तेथील जनतेला सुख प्राप्त होईल। संक्रांतीच्या पर्वकालात द्यावयाचे दान नवे भांडे, गाईला घास, अन्न, तीळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत। संक्रांतीमध्ये ही कामे वर्ज करा। दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे ही कामे करू नयेत। दरवर्षीप्रमाणे यंदाही मकर संक्रांती हा सण 14 जानेवारीला आला असून संपूर्ण भारतभर हा अगदी उत्साहात साजरा केला जातो। मकर संक्रांतीचा हा नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण। मकर संक्रांत हा सण 3 दिवस साजरा करतात। भोगी, संक्रांत आणि किंक्रांत असा। जसे की 13 तारखेला भोगी, 14 तारखेला संक्रांत तर 15 तारखेला किंक्रांत असते। संक्रांत म्हणजे काय? संक्रांत म्हणजे संक्रमण, पुढे जाणे किंवा ओलांडून जाणे होय। या संक्रांतीची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत। मराठी महिन्यातील पौष महिन्यातील महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत। कथा संक्रांतीच्या सणाची। आपल्याकडे मकर संक्रांतीबद्दल अनेक कथा कहाण्या सांगितल्या जातात। जसे की मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकासूर नावाच्या राक्षसांचा वध केला होता आणि संक्रांती देवीने सर्व भक्तांना सुखी केले। त्या दिवशी सूर्य हा मकर राशीत होता म्हणून मकर संक्रांती असे नाव या दिवसाला पडले। अशी देखील दुसरी कथा आपल्याला ऐकावयास मिळते। मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान श्री विष्णू राक्षसांचा वध करून त्यांचे मस्तक मंदार पर्वतात मुरले होते। राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली। म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणतो। एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी उत्तम असा हा दिवस आहे। तसेच एका पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात। शनिदेव हा मकर राशींचा स्वामी असून मकर राशी प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असे देखील म्हटले जाते। महत्त्व पवित्र नदीत स्नान करण्याचे। भारतीय संस्कृतीमध्ये नदी स्नान करणे हे महत्त्वाचे मानले जाते। गंगा, गोदावरी, प्रयाग, यमुना आदी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचे विशेष महत्त्व आहे असे देखील सांगतात। मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्याने जे जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात स्नान केल्याने प्राप्त होते। संक्रांतीत काळ्या रंगाचे महत्त्व काय?
मकर संक्रांतीपासून दिवस वाढायला सुरुवात होते. इतके दिवस असलेल्या काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाचे कपडे घालून निरोप दिला जातो. म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालतात. त्यामागे वैज्ञानिक कारण असे असावे की जानेवारी महिन्यात थंडीचे दिवस असतात. काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. तसेच थंडीच्या दिवसात उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची पद्धत रूढ झाली असावी. आपल्याकडे काळा रंग हा नकारात्मकतेचा रंग मानला जातो. शुभ कार्यात काळ्या रंगाचे कपडे घालत नाहीत, परंतु संक्रांत या सणाच्या दिवशी हा काळा रंग घातला जातो. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.